मराठी, ते धडक ते धडक ना वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. सावळज येथील निवृत्त शिक्षकाला तब्बल 60 लाखांचा गंडा घालणारी टोळी अखेर जेरबंद झाली आहे. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून हा मोठा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. सांगली सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सायबरच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. सांगलीच्या सायबर क्राईम ब्रांचने डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गंडा घालणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुणे परिसरातून 2 सराईत आरोपींना अटक केली असून अबू हुसेन समसूल आलम वय 38, सध्या राहणार काळेपडळ रोड, हडपसर, पुणे, मूळ राहणार बादुवा, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल, आणि सुशील अकिल राम वय 34, सध्या राहणार सीझन मॉल समोर, मगरपट्टा, पुणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल अशी त्यांची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बँक पासबुक, चेकबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तासगाव तालुक्यातील सावळज येथील सुतार गल्लीत राहणारे 61 वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिक अण्णासाहेब बाळगोंडा पाटील यांना जानेवारी महिन्यात आपण सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत आपल्याला डिजिटल अरेस्ट केले आहे असे सांगून पाटील यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल 60 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी हडपले. यानंतर सांगली सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. बघूया याबाबत पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी काय म्हणतायत. सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशनला एक डिजिटल अरेस्टचा गुन्हा मार्च महिन्यात नोंद झाला होता. त्यामध्ये फिर्यादी एक निवृत्त शिक्षक आहेत. त्यांना व्हिडिओ कॉल आला की सीबीआय अधिकारी बोलत आहेत म्हणून, आणि सीबीआय अधिकारी त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांनी सीबीआयचं लोगो आणि गव्हर्नमेंटचे जे काही लोगो असलेले त्यांना फोटो दाखवले आणि त्यांना सांगितले की तुमच्याकडून ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमच्याकडून मोठे ट्रान्झॅक्शन झालेले दिसत आहेत आम्हाला, आणि त्याच्या इन्क्वायरीसाठी तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातं आहे म्हणून. आणि त्यानंतर त्यांना असं सगळं भासवून, पोलीस अधिकारी असल्याचं, सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून त्यांच्याकडून 60 लाख जे त्यांचे रिटायरमेंटचे पैसे होते ते सगळे ट्रान्सफर करून घेतले. आणि त्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास आम्हाला वर्ग झाला. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे आम्हाला 2 आरोपी पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. मग आमच्या टीमनं जाऊन त्या 2 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांना 5 दिवसाचं पोलीस कोठडी रिमांड आम्हाला मिळालेलं आहे. त्यांच्याकडे आम्ही तांत्रिक तपास पण करत आहे. याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीनं आमचा तपास चालू आहे. यामध्ये मला नागरिकांना आवाहन असं करायचं आहे की कुठलाही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती मागत नाही किंवा डिजिटल अरेस्ट करू शकत नाही. त्यासाठी आणखीन एक मला असं सांगायचं आहे की कुणीही नागरिकांनी आपलं अकाउंट नंबर किंवा OTP किंवा पॅन कार्ड नंबर या गोष्टी, आधार कार्ड या गोष्टी कुणालाही शेअर करू नका. त्याचप्रमाणे घाबरून जाऊ नका. जर असं कुठलाही कॉल आला तर कुठलाही व्यवहार त्यांच्याशी करू नका. तर ताबडतोब आपण NCCRP पोर्टल जे आहे त्याच्यावर तक्रार नोंद करा. जवळच्या पोलीस स्टेशनला जावा किंवा सायबर पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार द्या. त्याचप्रमाणे एक हेल्पलाईन आहे 1930, ह्या हेल्पलाईनवर सुद्धा तक्रार करा. आपल्याला ताबडतोब पोलिसांची मदत मिळेल. जिओ मराठी, ते धडक ते धडक.